बीड मधनं तुम्ही लातूरला काय ना कुणाचं नाव ऐकून आलतात? मोठेगावकर सरांचं. फायनल आमचा क्वेश्चन होता की नीट 2026 जे ॲस्पिरंट आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज राहील? नमस्कार पालकांनो, सकाळ सकाळी लातूरमध्ये इतकं भारी वातावरण झालं तर मी जरा बाहेर राऊंड मारून यावं म्हणून आलतो. आणि इथं आल्याच मला खूप सारे पालक बघायला भेटले, कारण सध्या ॲडमिशन पिरियड चालू आहे. ॲडमिशन पिरियडमध्ये पालकांना प्रॉपर गायडन्स करणं हे माझं काम आहे, कारण ते माझं कर्तव्य आहे. त्याच्यामुळेच मी पालकांना प्रॉपर गायडन्स करण्यासाठी लातूरच्या ट्युशन एरियामध्ये आलेलो आहे. आता आपण जाणून घेऊयात की नेमकं पालकांच्या मनामध्ये कुठली भावना आहे आणि कशा पद्धतीने ते लातूरमध्ये ॲडमिशन घेणार आहेत. 10वीच्या एक्झाम मध्ये किती पर्सेंटेज येतील तुम्हाला काय वाटतं तुमच्या विद्यार्थ्याला 90 प्लस. 90 प्लस. तुमचा एकाच आमचं 90च्या वरती लागतं. तर पालकांना पाहू शकता अशा पद्धतीने इथं आलेलं. लातूरचं नाव कधी ऐकलेलं तुम्ही? 40गाव म्हणजे किती किलोमीटर? जिल्हा खानदेश. किती किलोमीटर वरून आला तू? 350. 400. लातूरचं नाव कधी ऐकलेलं तुम्ही? बऱ्याच वर्षापासून ऐकतोय लातूरचं. 25 वर्षापासून ऐकलेलं. आमच्या गावाच्या अगोदर बी इथं आहेत ऍडमिशन्स लातूरलाच. ते ऐकून आम्ही इकडे आलेलो. 40 पण ऍडमिशन आहेत ना तुमच्याकडचे RCC. लातूरला आल्यानंतर कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, कारण विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, लातूरला पोहोचल्यानंतर रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्टँड असेल तिथूनच तुम्हाला कमिशन एजंट्स बघायला भेटतील. अशा पद्धतीचे कमिशन एजंट्स हे तुमचं करिअर धोक्यामध्ये टाकू शकतात. प्लीज कुठल्याच भूलथापांना बळी पडू नका. सर्वप्रथम लातूरमध्ये आल्यानंतर मला कॉल करा आणि मग नंतरच बाकीच्या गोष्टी तुम्ही बघू शकता. बीड जिल्ह्यामधनं काही पालक आपल्याकडे आलते लातूरला. काय नाव आहे सर तुमचं? नांदेव भीमराव मिसाळ, खोकर. कुठलं कोण? जिल्हा बीड. गावाचं नाव काय? खोकर मोहा. कशासाठी आलेलात लातूरला? मुलगी इथं नीटसाठी ठेवायची. म्हणजे इथंच ऍडमिशन घेणार आहेत का RCC मध्ये? ऍडमिशन केलं. आजच केलं ऍडमिशन. कसं वाटलं तुम्हाला इथलं बिल्डिंग वगैरे, ह्या लातूर ट्युशन एरिया कसा वाटला? लातूर ट्युशन आता बिल्डिंग वगैरे हे काय आता चांगलंच आहे सगळं, त्यामुळे तसं काही हे नाही. तुम्ही इथलं रिडिंग रूम वगैरे, नोट सेक्शन वगैरे बघितलंय का? हो, सगळं होईल. बीड मधनं तुम्ही लातूरला काय ना कुणाचं नाव ऐकून आलतात? मोठेगावकर सरांचं. बीड मध्ये पण त्यांचं नाव आहे ना सगळीकडे. जे आता 10वी मधून 11वी मध्ये लातूरला येण्याचा विचार करत आहेत, अशा पालकांना काय सांगताल तुम्ही, जर तुम्हाला काय सांगायचं असेल? असं नाही, आता ते ज्याची त्याची कॅपॅसिटी, ज्याची त्याची इच्छा, पालकांची असण्यापेक्षा पाल्यांची इच्छा काय याला महत्त्व जास्त आहे. कारण करायचंय त्यांना, त्या हिशोबाने माझ्या पाल्याची इच्छा होती व लातूरलाच करायचं म्हणून मी लातूरला आलो. येस. तर तुम्हाला शिक्षणाचा एवढा खर्च झेपल का? आता खर्च करायला हरकत नाही. शेतकरी आहे मी, पण करू शकतो, कारण शेवटी करायचं पाल्याच्या भविष्यासाठी. त्यामुळं शिक्षणाला खर्च केल्याने व्हायला जात नाही हे मला माहिती आहे, त्यामुळे तो काही विषय नाही. नीटला फक्त 30 ते 35 दिवस राहिलेले आहेत आणि लातूरच्या विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स करण्यासाठी मी व्हिडिओज बनवत आलेलो आहे. आणि आजचा देखील असाच एक खूप जबरदस्त असा व्हिडिओ असणार आहे, जेणेकरून लास्टच्या 30 ते 35 दिवसामध्ये कशा पद्धतीने तुमचं रुटीन असलं पाहिजे. आणि जर लातूरला 11वी मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तो पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हे 2 पॉईंट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत, तर हा व्हिडिओ एंडिंग पर्यंत नक्की बघा. आता मोठेगावकर सर आपल्या सोबत आहेत. सर, कशा पद्धतीने आजचा हा दिवस गेलेला, एवढे सगळ्या पॅरेंट्सने वगैरे व्हिजिट केलेले? सर्वप्रथम विश्वजितच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. लातूरमध्ये जी रियालिटी आहे कोचिंग एरियामध्ये, तो नक्कीच दाखवायचा प्रयत्न करतोय. सगळ्या पालकांना, जे बाहेरगावचे पालक आहे सगळ्यांना परफेक्ट माहिती व्हावी हा याच्या मागचा प्रमाणे घेतोय. त्यामुळं सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. आणि आज RCCनं आमची स्कॉलरशिप एक्झाम घेतली होती आम्ही. आता ही शेवटची एक्झाम होती आज, कारण उद्यापासून आता कोर्स सुरू होत आहे, फाउंडेशन कोर्स. मी आपल्या माध्यमातून सगळ्या पालकांनाही सांगू इच्छितोय की कुठेही क्लास लावण्यापूर्वी आपण एकदा RCC डेमो लेक्चर करायला पाहिजे 5-6 दिवस, नंतर आपण निर्णय घ्यायला पाहिजे. कारण लातूरमध्ये आता कसं एजंटचा सुळसुळाट झाला आहे, एजंटचा सुळसुळाट झाला आहे. तर त्यामुळं अशा एजंटवर विश्वास न ठेवता, की हॉस्टेलवाले एजंट आहेत, काही माणसं उभा केलेत बाहेर आणि त्याचं सांगायची गरज नाही. आता ते विलासराव साहेब त्यावेळेस म्हणायचे आमचे, लातूर, फितूर आणि महतूर म्हणायचे म्हणजे असं गाव आहे. तर येणे तर मला
मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं की नक्कीच आज जो प्रतिसाद मिळाला आम्हाला शॉकच बसला. आज खूप मोठा प्रतिसाद आहे, कारण आम्हाला अपेक्षा नव्हती आज की, कारण आमच्या पहिलं 3 वेळेस एक्झाम झालेली आहेत. आज पालकांनी जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल पालकांचा मी खूप आभारी आहे, ऋणी पण आहे नक्कीच. कारण पालकांनी एवढे क्लास असताना पालका RCCकडे काय येतात मला याची पूर्ण जाणीव व्हायची मला, कारण त्यांना वाटतं की बाबा हा माणूस नक्की घडवेल माझ्या मुलांना. त्याच मी कधीच त्याच्यात कॉम्प्रोमाइज करणार आणि बेस्ट टीचर, नोट्स, स्टडी मटेरियल, एक्झाम पेपर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन आणि 100% देईन. ज्या ताकदीचं आमचं नीट आहे त्याच ताकदीचं आम्ही जेईसुद्धा आम्ही त्याच ताकदी राबवूत एवढं मी आश्वासित करू इच्छितो आहे. परत एकदा सगळ्यांना खूप खूप पालकांचे आभारी आहे, ऋणी आहे. आपल्या चॅनलला खूप शुभेच्छा. सर, एक फायनल आमचा क्वेश्चन होता की नीट 2026चे जे ॲस्पिरंट आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज राहील? हा खूप महत्त्वाचा विषय. नीट 2026 जी एक्झाम आता 3 मेला होणार आहे आणि 2 एप्रिलपासून आता जेईची पण सेकंड फेज सुरू होत आहे आणि CET पण सुरू होणार लवकरच. मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतोय की आता नवीन काही करत बसू नका. काही विद्यार्थी 1 शॉर्ट व्हिडिओ बघून किंवा 2 तास मी तो बघतो मग मी एक्झाम देतो असं करत आहेत. प्लीज असं करू नका. आत्तापर्यंत जेवढं तुम्ही वाचला तेच वाचा. कसा स्ट्रॅटेजी असायला पाहिजे तुमपुढे नीट 2023च्या तयारीसाठी. तर मला असं वाटतं पहिल्यांदा आधी मला असं वाटतं की आधी PYQ पहा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ते मागच्या 10 इयरचे पहा. ते झाल्यानंतर आपल्या शॉर्ट नोट्स वाचा. ते झाल्यानंतर आपले RCC पेपर्स पहा, पेपरचं ॲनालिसिस करा. जर या 3 गोष्टी केल्या तर मी सांगतो तुम्हाला कधीच अपयश येणार नाही. आणि आत्तापर्यंत जेवढे पेपर झालेत ज्याचे क्वेश्चन पहिल्या दिवसापासून ज्या आपण ज्या कोणत्या कोचिंगला असाल तिथं सुद्धा मी सांगतोय की जेवढे क्वेश्चन चुकले ते बाजूला काढा, त्याचं एकदा ॲनालिसिस करा. नक्की तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या येणाऱ्या आता ज्या मॉक आहेत त्यात तुमचा मिरॅकल रिझल्ट येईल बेटा. घाबरू नका. कुठल्याही एक्झामचं यश कशात असतं तर कॉन्फिडन्स. नो कॉन्फिडन्स नो लाईफ. मी परत हे तुम्हाला सांगतो, कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका. कारण खूप आईवडील पोटतिडकीनं कष्टानं शिकवत असतात, त्याची जाणीव ठेवा आणि आपल्या आईवडिलांचा समोर मेहनत ठेवा. कारण ती मोठी खूप प्रेरणा असायला पाहिजे. कारण ज्या मुलाला आपल्या आईवडिलांची कष्ट प्रेरणा नसते तो जीवनात काहीच करू शकत नाही. आपली परिस्थिती, आपल्या आईवडिलांची ओढाताण ही खूप मोठी प्रेरणा असायला पाहिजे. ते समोर ठेवा, नक्कीच मेहनत करा. आणि मी जे तुम्हाला सांगितलं ते एकही एक्झाम उडू नका. महत्त्वाचं म्हणजे आता काही विद्यार्थी हे करू का ते करू का असं न करता जे तुम्ही केलात तेच फॉलो करा. हे 1 महिना म्हणजे मागचे 4 महिने बरोबर होऊ शकतात. इतकं छान रिव्हिजन होऊ शकतं. तर प्लॅनिंग करून केलात तर नक्की करचाल आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करचाल हीच आशा व्यक्त करतो आणि परत सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. आज जी एक्झाम झाली त्याचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने राहिलेला आहे आणि आजचा संपूर्ण दिवस कशा पद्धतीने गेला? तर आज RCCची जी सेट एक्झाम झाली त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आम्ही ही एक्झाम आज 3 शिफ्टमध्ये कंडक्ट केली होती. 3ही शिफ्टमध्ये पहिल्या 2 शिफ्ट झाल्यात, आता 3री शिफ्ट होईल. दोन्ही शिफ्टला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. खरं म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्त चांगला रिस्पॉन्स मिळाला. कारण याच्या अगोदरही आमच्या एक्झाम झाल्या होत्या. ह्या एक्झामलाही विद्यार्थी पालकांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आहे. आणि परत एकदा अधोरेखित झालं आहे की आदरणीय मोटेगावकर सर आणि RCC यांनी जे स्टेबल वातावरण RCCमध्ये प्रोव्हाइड केलेलं विद्यार्थ्यांना, जो रिझल्ट RCCचा येतो याच्यावर विद्यार्थ्यांनी पालकांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे. मध्यंतरी झालेल्या घडामोडींचा कुठल्याही प्रकारचा परिणाम RCCवर झालेला नाही आहे आणि त्यामुळे एक स्टेबल आणि निकाल देणारी इन्स्टिट्यूट म्हणून एक विश्वासार्हता प्राप्त करून RCCकडं पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी पालकांचा ओढा आपल्याला दिसलेला आहे.